हॅलो फ्रेंड्स, आपण शिकतोय चॅप्टर रेडॉक्स रिॲक्शन लेक्चर नंबर 2 स्टँडर्ड 11 आणि आजच्या टॉपिकमध्ये आपण लक्षामध्ये घेणार आहोत व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ ऑक्सिडेशन स्टेट और ऑक्सिडेशन नंबर अँड रूल्स टू असाइन द ऑक्सिडेशन नंबर. ऑक्सिडेशन नंबर म्हणजे काय आणि ऑक्सिडेशन नंबर कसा शोधायचा याच्याविषयी माहिती आपण आजच्या लेक्चरमध्ये लक्षामध्ये घेणार आहोत. ठीक आहे की नाही. हे लेक्चर पाहण्यापूर्वी पहिल्या लेक्चरमध्ये ज्या सूचना मी दिल्या होत्या त्या सूचना तुम्ही फॉलो केल्या असतील तरच हे लेक्चर बघा, नाहीतर पहिल्या लेक्चरमधल्या सूचना पहिले फॉलो करा, ते सगळं व्यवस्थित पहा आणि मग हे लेक्चर तुम्हाला बघायचं आहे. अदरवाईज याच्या पुढचा टॉपिक समजणार नाही. तर आता आपण लक्षामध्ये घेतो आहोत कन्सेप्ट ऑक्सिडेशन स्टेट और ऑक्सिडेशन नंबर. नाउ व्हॉट इज ऑक्सिडेशन स्टेट और ऑक्सिडेशन नंबर? It is the charge present on atom in a molecule. It is the charge present on atom in a molecule when all the other atoms in that molecule are removed as a ion. आता याचा अर्थ काय? समजा आपण घेतला सोडियम क्लोराईड. सोपा घेऊ आपण एकदम. हा जो सोडियम क्लोराईड आहे, या सोडियम क्लोराईडमध्ये आपल्याला सोडियमची ऑक्सिडेशन स्टेट शोधायची आहे. मग काय करा, सोडियम सोडून उरलेले जे आहे त्यांना आयन म्हणून बाहेर काढून टाका. मग यातल्या क्लोरीनला आपण आयन म्हणून बाजूला काढलं, Cl- बाजूला काढला. मग Cl- बाजूला काढल्यानंतर यात उरलं काय, तर Na+ उरला. मग या Na वरती किती चार्ज आहे, तर एक पॉझिटिव्ह चार्ज आहे, म्हणून सोडियमची ऑक्सिडेशन स्टेट +1 आहे. डेफिनेशन काय होती? इट इज द चार्ज प्रेझेंट ऑन ॲटम इन अ मॉलिक्यूल. It is the charge present on atom in a molecule when all the other atoms are removed from it as a ion. जेव्हा उरलेले सगळे ॲटम त्याच्यामधून आपण आयन म्हणून बाजूला काढतो, ते काढल्यानंतर तो जो उरलेला ॲटम आहे त्याच्यावरती जो चार्ज येईल त्याला आपण म्हणत असतो त्याची ऑक्सिडेशन स्टेट. ठीक आहे. दुसरी एक डेफिनेशन अजून आहे, नंबर ऑफ इलेक्ट्रॉन गेन और लॉस बाय द ॲटम व्हेन इट फॉर्म्स बॉन्ड विथ अदर ॲटम. आता समजा आपण सोडियम घेतला, यानी क्लोरीन सोबत बॉन्ड तयार करताना हा सोडियम तुम्हाला माहिती आहे 281 आहे याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आणि क्लोरीनचा आहे 287. तर हा सोडियम एक इलेक्ट्रॉन काय करतो, लूज करतो. इट लुजेस 1 इलेक्ट्रॉन अँड गिव्स इट टू क्लोरीन. मग सोडियमनी एक इलेक्ट्रॉन लूज केलेला आहे म्हणजे सोडियमची ऑक्सिडेशन स्टेट आहे +1. प्लस का? कारण त्या सोडियमवरती पॉझिटिव्ह चार्ज येतो म्हणून. आणि क्लोरीनची ऑक्सिडेशन स्टेट आहे -1. आता 1चा अर्थ काय आहे, तर क्लोरीननी एक इलेक्ट्रॉन घेतलेला आहे आणि मायनसचा अर्थ घेतलेला आहे आणि 1चा अर्थ एक इलेक्ट्रॉन त्यांनी घेतलेला आहे. जेव्हा बॉन्ड तयार होतो Na आणि Cl मध्ये ज्या वेळेला बॉन्ड तयार होतो तेव्हा सोडियम एक इलेक्ट्रॉन लूज करतो, म्हणून सोडियमची ऑक्सिडेशन स्टेट आहे +1 आणि क्लोरीन एक इलेक्ट्रॉन गेन करतो म्हणून क्लोरीनची ऑक्सिडेशन स्टेट आहे -1. दोन्ही डेफिनेशन पुन्हा लक्ष द्या. इट इज द चार्ज प्रेझेंट ऑन ॲटम इन अ मॉलिक्यूल. It is the charge present on atom in a molecule when all the other atoms are removed from it as a ion. That is called as oxidation state or oxidation number, or it is the number of electron loss or gain by the atom during when it forms the bond with other atom. जेव्हा एखादा ॲटम दुसऱ्या ॲटम सोबत बॉन्ड तयार करतो तेव्हा तो जेवढे इलेक्ट्रॉन लॉस किंवा गेन करतो ती त्याची ऑक्सिडेशन स्टेट असते. सोडियम एक इलेक्ट्रॉन लूज करतोय त्याची ऑक्सिडेशन स्टेट 1 आहे आणि लूज करतोय म्हणून त्याची +1 आहे. क्लोरीन एक इलेक्ट्रॉन गेन करतोय म्हणून त्याची ऑक्सिडेशन स्टेट -1 आहे. समजतंय कन्सेप्ट ही? तर दिस इज अबाउट द डेफिनेशन ऑफ ऑक्सिडेशन स्टेट और ऑक्सिडेशन नंबर. पुन्हा एकदा, इट इज द चार्ज प्रेझेंट ऑन ॲटम इन अ मॉलिक्यूल. काय म्हटलं? इट इज द चार्ज प्रेझेंट ऑन ॲटम इन अ मॉलिक्यूल. ठीक आहे. when all the other atom in a molecule are removed from it in the form of ion, then that is called as that charge present on that atom is called as oxidation state or oxidation number. In other words, it is the number of electron gain or loss by the atom when it forms the bond with other atom. That is also called as oxidation state or oxidation number.
आता रूल्स टू असाइन द ऑक्सिडेशन स्टेट और ऑक्सिडेशन नंबर. ऑक्सिडेशन स्टेट आणि ऑक्सिडेशन नंबर कसे ठरवायचे याकरता बरेच रूल आपल्याला लक्षामध्ये घ्यायचे आहेत. काही रूल्स मी सध्या तुमच्या समोर मांडलेले आहेत. पहिला रूल, ऑक्सिडेशन स्टेट ऑफ ॲटम इन फ्री अनकंबाइंड एलिमेंटल स्टेट इज 0. फ्री अनकंबाइंड एलिमेंटल स्टेट म्हणजे काय? या ठिकाणी कॅल्शियम एकटाच आहे, फ्री स्टेटमध्ये आहे, मग अशा वेळेला त्याची ऑक्सिडेशन स्टेट असेल 0. सोडियम Na ऑक्सिडेशन स्टेट 0. मॅग्नेशियम Mg फ्री अनकंबाइंड स्टेटमध्ये आहे, ऑक्सिडेशन स्टेट आहे 0. पोटॅशियम एकटा पोटॅशियम त्याची ऑक्सिडेशन स्टेट आहे 0. फ्री अनकंबाइंड एलिमेंटल स्टेटमध्ये तो जर का असेल तर त्याची ऑक्सिडेशन स्टेट 0 असते. दुसरा घेतला H2, दोन्ही हायड्रोजन आहे, फ्री स्टेटमध्ये आहे, ओनली हायड्रोजन इट कंटेन. तर H2 हायड्रोजन गॅसमध्ये हायड्रोजनची ऑक्सिडेशन स्टेट 0 आहे. Cl2 मध्ये क्लोरीनची ऑक्सिडेशन स्टेट 0 आहे. ऑक्सिजन O2 किंवा ओझोन O2 असो किंवा O3 असो, O2 आणि O3 मध्ये ऑक्सिजनची ऑक्सिडेशन स्टेट 0 आहे, कारण तो अनकंबाइंड स्टेटमध्ये दुसऱ्या कोणासोबतच कंबाईन झालेला नाही आहे. O2 मध्ये एक ऑक्सिजन दुसऱ्या ऑक्सिजन सोबत कंबाईन आहे, दुसऱ्या एलिमेंट सोबत नाही, म्हणजे तो फ्री अनकंबाइंड एलिमेंटल स्टेटमध्ये आहे. मग जो फ्री अनकंबाइंड एलिमेंटल स्टेटमध्ये असेल त्याची ऑक्सिडेशन स्टेट 0 असेल. O2 मध्ये ऑक्सिजनची ऑक्सिडेशन स्टेट 0 आहे. इव्हन ओझोनमध्ये सुद्धा, ओझोनचा फॉर्म्युला O3 आहे, त्यामध्ये सुद्धा ऑक्सिजनची ऑक्सिडेशन स्टेट 0 असणार आहे. त्यानंतर S8 एकटा सल्फरचे 8 ॲटम्स आहे, S8 मॉलिक्यूल, यामध्ये सल्फरची ऑक्सिडेशन स्टेट 0 असेल. P4 यामध्ये फॉस्फरसची ऑक्सिडेशन स्टेट 0 असेल. हेलियम, निऑन, ॲरेगॉन, क्रिप्टॉन, झेनॉन, रेडॉन हे सगळे मोनोॲटॉमिक आहे, हे सगळे फ्री अनकंबाइंड एलिमेंटल स्टेटमध्ये असतात. या सगळ्यांची ऑक्सिडेशन स्टेट 0 आहे. काय म्हणतोय पहिला रूल? ऑक्सिडेशन नंबर ऑफ ॲटम इन फ्री अनकंबाइंड एलिमेंटल स्टेट. फ्री अनकंबाइंड एलिमेंटल स्टेट किती घ्यायची? 0. मग ॲल्युमिनियम, कॅल्शियम, नंतर सोडियम, लिथियम हे सगळे फ्री अनकंबाइंड एलिमेंटल स्टेटमध्ये जेव्हा असतील तेव्हा त्यांची ऑक्सिडेशन स्टेट 0 असेल. H2, Br2, Cl2, F2, O2, O3 हे असे आहेत. Cl2 यामध्ये 2 क्लोरीन आहे, दुसरा एलिमेंट नाही कंबाईन, मग तो फ्री अनकंबाइंड एलिमेंटल स्टेटमधला आहे. मग Cl2 मध्ये क्लोरीनची ऑक्सिडेशन स्टेट 0. H2 मध्ये हायड्रोजनची ऑक्सिडेशन स्टेट 0. Br2 मध्ये Br ची ऑक्सिडेशन स्टेट 0. F2 मध्ये फ्लोरीनची ऑक्सिडेशन स्टेट 0. O2 मध्ये ऑक्सिजनची ऑक्सिडेशन स्टेट 0. ओझोन O3 मध्ये ऑक्सिजनची ऑक्सिडेशन स्टेट 0. S8 मध्ये सल्फरची आणि P4 मध्ये फॉस्फरसची ऑक्सिडेशन स्टेट 0 आहे. सगळे इनर्ट गॅस हेलियम, निऑन, ॲरेगॉन, क्रिप्टॉन, झेनॉन, रेडॉन हे सगळे फ्री अनकंबाइंड एलिमेंटल स्टेटमध्ये निसर्गात अस्तित्वात असतात. या सगळ्यांची ऑक्सिडेशन स्टेट किती घेतल्या जाते? तर 0 घेतल्या जात असते. दिस इज अबाउट रूल नंबर 1. आता रूल नंबर 2, द ऑक्सिडेशन स्टेट. OS म्हणजे ऑक्सिडेशन स्टेट, शॉर्ट फॉर्म मध्ये लिहिलंय. द ऑक्सिडेशन स्टेट ऑफ मोनोॲटॉमिक आयन. मोनोॲटॉमिक आयन ची ऑक्सिडेशन स्टेट इज इक्वल्स टू चार्ज प्रेझेंट ऑन इट. उदाहरणार्थ Ba2+ किती आहे? चार्ज +2, त्याची ऑक्सिडेशन स्टेट +2 आहे. Cr3+ ऑक्सिडेशन स्टेट +3 आहे. K+ ऑक्सिडेशन स्टेट +1 आहे. Br- ऑक्सिडेशन स्टेट -1 आहे. S- ऑक्सिडेशन स्टेट -2 आहे. O- ऑक्सिडेशन स्टेट -2 असेल. Al3+ ऑक्सिडेशन स्टेट +3 असणार. म्हणजे मोनो ॲटॉमिक आयन वरती जेवढा चार्ज असेल तीच त्याची असते ऑक्सिडेशन स्टेट. The oxidation state of monoatomic ion is equals to charge present on that monoatomic ion. लक्षात येत आहे ना? त्याच्यानंतर आता आपण ऑक्सिडेशन स्टेट ऑफ हायड्रोजन ॲटम बघणार आहे. मी आत्ताच सांगितलं होतं की H2 मध्ये हायड्रोजनची ऑक्सिडेशन स्टेट 0 असते, ती आपण दिलेली आहे. जेव्हा हायड्रोजन कुठल्याही नॉन मेटल सोबत कंबाईन होतो तेव्हा युजली त्याची ऑक्सिडेशन स्टेट +1 असते. उदाहरणार्थ HCl
हायड्रोजनची ऑक्सिडेशन स्टेट +1 आहे. H2O यामध्ये सुद्धा हायड्रोजनची ऑक्सिडेशन स्टेट +1 आहे. तर जेव्हा हायड्रोजन नॉर्मल कंपाऊंड्स तयार करतो नॉन मेटल सोबत, तेव्हा त्या कंपाऊंडमध्ये हायड्रोजनची ऑक्सिडेशन स्टेट ही +1 घेतली जाते. या ठिकाणी उदाहरणार्थ सांगितलं आपण HCl मध्ये हायड्रोजनची +1 आहे, H2O मध्ये हायड्रोजनची +1 आहे. ठीक आहे की नाही. तर हे जे नॉर्मल कंपाऊंड्स आहे ज्यामध्ये हायड्रोजन नॉन मेटल सोबत कंबाईन झाला आहे त्या ठिकाणी हायड्रोजनची ऑक्सिडेशन स्टेट +1 घेतली जाते. ज्या वेळेला हायड्रोजन हा मेटल सोबत मेटल हायड्राइड तयार करतो, उदाहरणार्थ LiH, NaH, नंतर घेतला आपण AlH3, MgH2, हे सगळे मेटल हायड्राइड आहे. याचं नाव आहे लिथियम हायड्राइड. हा सोडियम हायड्राइड, ॲल्युमिनियम हायड्राइड, मॅग्नेशियम हायड्राइड, या सगळ्या हायड्राइडमध्ये, या सगळ्या मेटल हायड्राइडमध्ये हायड्रोजनची ऑक्सिडेशन स्टेट घेतली जाते -1. म्हणजे हायड्रोजनच्या किती ऑक्सिडेशन स्टेट असू शकतात? 3. H2 मध्ये 0, नॉन मेटल सोबत +1 आणि मेटल सोबत -1. असं लक्षात ठेवायचं. H2 मध्ये 0, नॉन मेटल सोबत +1, मेटल सोबत -1. ही स्टोरी आपल्याला लक्षामध्ये येईल. दिस इज अबाउट द ऑक्सिडेशन स्टेट ऑफ हायड्रोजन ॲटम. आता ऑक्सिडेशन स्टेट ऑफ ऑक्सिजन ॲटम. आता सांगितलं होतं O2 असो O3 असो यामध्ये तो आहे फ्री अनकंबाईन एलिमेंटल स्टेटमध्ये, त्यामध्ये ऑक्सिजनची ऑक्सिडेशन स्टेट 0 घेतली जाते. त्यानंतर युजली सर्वसामान्यपणे जे कंपाऊंड्स आहेत, उदाहरणार्थ घेतला आपण H2O, ठीक आहे, यामध्ये ऑक्सिजनची ऑक्सिडेशन स्टेट -2 आहे. किती घेतली जाते? -2. त्याच्यानंतर परऑक्साईड घेतला आपण H2O2, याचं बॉन्डिंग असं असतं बघा, OO लिंकिंग असतं याच्यामध्ये. हे OO लिंकिंग ज्या ठिकाणी असलं त्या ठिकाणी समजून घ्यायचं की ऑक्सिजनची ऑक्सिडेशन स्टेट -1 असते. हे महत्वाची कन्सेप्ट आहे बरं. ह्या तिन्ही गोष्टी फार महत्वाच्या आहेत, व्यवस्थित डोक्यात ठेवा. पहिले O2 आणि O3 मध्ये ऑक्सिजनची ऑक्सिडेशन स्टेट आहे 0. त्यानंतर सर्वसामान्यपणे मॅक्झिमम नंबर ऑफ कंपाऊंड्समध्ये H2O घेतला, CO2 घेतला, SO2 घेतला, यामध्ये ऑक्सिजनची ऑक्सिडेशन स्टेट आहे -2. परऑक्साईड, कुठलाही परऑक्साईड असो, सोडियम परऑक्साईड, बेन्झॉइल परऑक्साईड, हायड्रोजन परऑक्साईड. परऑक्साईड कसा ओळखायचा? ज्यात OO बॉन्डिंग असतं. हे OO बॉन्डिंग असलं की त्यामध्ये ऑक्सिजनची ऑक्सिडेशन स्टेट -1 घेतली जाते. जगामध्ये एकमेव कंपाऊंड आहे, नाव आहे याचं ऑक्सिजन डायफ्लोराइड, OF2. नाव काय सांगितलं? ऑक्सिजन डायफ्लोराइड. हा जगामधला एकमेव कंपाऊंड आहे की यामध्ये ऑक्सिजन जो आहे तो +2 ऑक्सिडेशन स्टेट दाखवतो. इट इज द ओनली कंपाऊंड in which oxygen shows positive oxidation state and here the oxidation state of oxygen is +2. MCQ बनतो, in which of the following compound oxygen shows +2 oxidation state. मग तो ऑक्सिजन डायफ्लोराइड OF2 असणार आहे. ठीक आहे की नाही. त्याच्यानंतर अजून एक एक्सेप्शनल केस आहे इन सुपर ऑक्साइड. सुपर ऑक्साइड आहे फॉर एक्झाम्पल KO2, पोटॅशियम सुपर ऑक्साइड. यामध्ये ऑक्सिजनची ऑक्सिडेशन स्टेट -1/2 असते, -1/2. ठीक आहे की नाही. इट मे, म्हणजे याचा अर्थ ऑक्सिडेशन स्टेट मे बी 0, ऑक्सिडेशन स्टेट मे बी पॉझिटिव्ह, इट मे बी निगेटिव्ह और इट मे बी इन फ्रॅक्शन. ऑक्सिडेशन स्टेट ही 0 असू शकते, ही पॉझिटिव्ह असू शकते, ही निगेटिव्ह असू शकते, ही फ्रॅक्शनमध्ये पण असू शकते. ऑक्सिजनने सगळंच तर सांगितलं आपल्याला. 0 असू शकते, पॉझिटिव्ह असू शकते, निगेटिव्ह असू शकते, ती फ्रॅक्शनमध्ये सुद्धा असू शकते. काय बोललो ऑक्सिजन विषयी? 4 ऑक्सिडेशन स्टेट सांगितले ऑक्सिजनच्या. O2 आणि O3 मध्ये 0 आहे. नंतर नॉर्मली H2O, SO2, CO2, NO2 यामध्ये ऑक्सिजनची ऑक्सिडेशन स्टेट -2 आहे. त्याच्यानंतर परऑक्साईड घेतला आपण. परऑक्साईडमध्ये ऑक्सिजनची ऑक्सिडेशन स्टेट जी आहे ती -1 आहे. नंतर OF2 ऑक्सिजन डायफ्लोराइड, यामध्ये ऑक्सिजनची ऑक्सिडेशन स्टेट +2 आहे. पॉझिटिव्ह ऑक्सिडेशन स्टेट ऑक्सिजन दाखवणारा एकमेव कंपाऊंड म्हणजे OF2 ऑक्सिजन डायफ्लोराइड. आणि सुपर ऑक्साईड घेतला KO2, या सुपर ऑक्साईडमध्ये ऑक्सिजनची ऑक्सिडेशन स्टेट आहे -1/2. 5 ऑक्सिडेशन स्टेट आहेत म्हणजे O2 O3 मध्ये 0. सर्वसामान्यपणे या प्रकारच्या कंपाऊंडमध्ये -2. परऑक्साईड जिथे OO बॉन्डिंग असतं -1, OF2 मध्ये +2, सुपर ऑक्साईड लाईक KO2 मध्ये -1/2. आता फ्लोरीन. फ्लोरीनची ऑक्सिडेशन स्टेट आपल्याला लक्षात घ्यायची आहे.
या फ्लोरीनविषयी एक माहिती सांगतो मी. फ्लोरीन नॉन मेटल आहे, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, पण फ्लोरीन इज अ स्ट्रॉंगेस्ट नॉन मेटल. फ्लोरीन हा स्ट्रॉंगेस्ट नॉन मेटल आहे. फ्लोरीन कोणालाही इलेक्ट्रॉन लूज करत नाही. फ्लोरीन कोणाकडनंही इलेक्ट्रॉन गेन करण्याची ताकद ठेवतो. अलग लक्षात. म्हणजे फ्लोरीन जो आहे हा फक्त गेन करू शकेल, हा लूज करू शकत नाही. मग फ्लोरीन जर का इलेक्ट्रॉन लूजच करत नाही, याचा अर्थ फ्लोरीन कधीही पॉझिटिव्ह ऑक्सिडेशन स्टेट दाखवणार नाही. फ्लोरीन नेव्हर शोज पॉझिटिव्ह ऑक्सिडेशन स्टेट बिकॉज इट नेव्हर लुझेस इलेक्ट्रॉन ॲज इट इज अ स्ट्रॉंगेस्ट नॉन मेटल. ठीक आहे. मग फ्लोरीन दोन प्रकारच्या ऑक्सिडेशन स्टेट दाखवू शकतो. एक आहे F2 मध्ये, फ्री अनकंबाईन एलिमेंटल स्टेटमध्ये फ्लोरीनची ऑक्सिडेशन स्टेट 0 असते आणि बाकी कुठल्याही कंपाऊंडमध्ये मग तुम्ही त्या ठिकाणी तो HF घ्या, बरोबर आहे, ClF3 घ्या किंवा IF7 घ्या, फ्लोरीनचा कुठलाही कंपाऊंड घ्या, त्यामध्ये फ्लोरीनची ऑक्सिडेशन स्टेट -1 असल्याचं तुम्हाला दिसून येईल. म्हणजे फ्लोरीन दोन प्रकारच्या ऑक्सिडेशन स्टेट दाखवतोय. F2 मध्ये 0 आणि अदरवाईज इतर कुठल्याही कंपाऊंडमध्ये तो फक्त आणि फक्त -1च ऑक्सिडेशन स्टेट दाखवत असतो. त्यापुढे बाकीचे हॅलोजन. आता हॅलोजन म्हटले म्हणजे फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन आणि आयोडीन येतं. मग फ्लोरीन तर बाजूला वेगळाच आहे, तो स्ट्रॉंगेस्ट नॉन मेटल आहे, त्याला आपण त्याचा मान दिला, त्याचा वेगळा अभ्यास केला. आता बाकीच्या नॉन मेटलचा, बाकीच्या हॅलोजनचा आपण वेगळा अभ्यास करू. बाकीचे हॅलोजन कोण कोण आहे, तर क्लोरीन आहे, ब्रोमीन आहे, आयोडीन आहे, हे अदर हॅलोजन्स आहे. फ्लोरीन बाजूला ठेवला तर हे जे उरलेले हॅलोजन्स आहे, तर जसं क्लोरीन Cl2 मध्ये 0 ऑक्सिडेशन स्टेट दाखवेल, फ्री अनकंबाईन एलिमेंटल स्टेट रूल नंबर 1 नुसार. नंतर ब्रोमीन Br2 मध्ये 0 दाखवेल, आयोडीन I2 मध्ये 0 दाखवेल. सर्वसामान्यपणे जेव्हा हे क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन हे कंपाऊंड तयार करतात, सर्वसामान्य कंपाऊंड, युजली HCl, NaCl यासारखे जे कंपाऊंड्स आहे त्यामध्ये ते -1 ऑक्सिडेशन स्टेट दाखवतात. कोणती? -1. पण जेव्हा हे क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन त्यांच्यापेक्षा पॉवरफुल नॉन मेटल सोबत कंपाऊंड तयार करतात, त्यांच्यापेक्षा पॉवरफुल नॉन मेटल म्हणजेच फ्लोरीन आणि ऑक्सिजन. ठीक आहे. म्हणजे अदर हॅलोजन्स लाईक अ क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन व्हेन दे फॉर्म कंपाऊंड विथ अ स्ट्रॉंग नॉन मेटॅलिक ॲटम लाईक अ फ्लोरीन ऑर ऑक्सिजन, देन दे शोज पॉझिटिव्ह ऑक्सिडेशन स्टेट. Cl2 मध्ये क्लोरीनची 0, Br2 मध्ये ब्रोमीनची 0, I2 मध्ये आयोडीनची 0. सर्वसामान्यपणे मेटल सोबत जेव्हा कंपाऊंड तयार होतील तेव्हा त्यांची ऑक्सिडेशन स्टेट -1 आहे. पण ज्या वेळेला क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन त्यांच्यापेक्षा ताकदवान, त्यांच्यापेक्षा पॉवरफुल, त्यांच्यापेक्षा स्ट्रॉंग नॉन मेटल सोबत जेव्हा कंपाऊंड तयार करेल, मग त्यांच्यापेक्षा स्ट्रॉंग नॉन मेटल कोण आहे शक्यतोवर, तर फ्लोरीन आणि ऑक्सिजन आहे. यांच्यासोबत जेव्हा ते कंपाऊंड तयार करतील तेव्हा ते पॉझिटिव्ह ऑक्सिडेशन स्टेट दाखवू शकतात. उदाहरणार्थ Cl2O मध्ये क्लोरीन हा +1 ऑक्सिडेशन स्टेट दाखवतोय. ठीक आहे ना. कशी दाखवतो हे पुढे शिकायचं आहे आपल्याला. एक कंपाऊंड अजून देतो, हा जो IF7 आहे या ठिकाणी आयोडीन +7 दाखवतोय. ClF3 मध्ये क्लोरीन +3 दाखवतोय. बघा, पहिला घेतला आपण Cl2O, यामध्ये क्लोरीन +1 दाखवतोय, ClF3 मध्ये तो +3 दाखवतोय, IF7 मध्ये आयोडीन +7 दाखवतोय. का बरं पॉझिटिव्ह ऑक्सिडेशन स्टेट दाखवतात आहे, लक्ष द्या जरा. या ठिकाणी क्लोरीन हा ऑक्सिजन सोबत आहे, पॉवरफुल नॉन मेटल सोबत आहे, पॉझिटिव्ह दाखवणार. इथे क्लोरीन पॉवरफुल नॉन मेटल सोबत आहे, आयोडीन पॉवरफुल नॉन मेटल सोबत आहे आणि त्यामुळे ते पॉझिटिव्ह ऑक्सिडेशन स्टेट दाखवतात आहे. तुम्हाला जर पॉझिटिव्ह कळलं, पण इथे +3 का, इथे +7 का, इथे +1 का, शिकायचं आहे पुढे आपल्याला ते, त्याची टेन्शन नका घेऊ. सध्या फक्त एवढं लक्ष द्या की हा जो आहे क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन त्यांच्यापेक्षा पॉवरफुल नॉन मेटल सोबत म्हणजे ऑक्सिजन, फ्लोरीन सोबत पॉझिटिव्ह ऑक्सिडेशन स्टेट ते दाखवू शकतात. आणि या पॉझिटिव्ह ऑक्सिडेशन स्टेट शक्यतोवर +1, +3, +5, +7 अशा वेगवेगळ्या प्रकारच्या असू शकतात. जसं मी उदाहरण दिलंय, इथे +1 आहे, यात +3 आहे. तुम्हाला +5चं उदाहरण नाही दिलं, हे घ्या ClF5, यामध्ये क्लोरीनची +5 ऑक्सिडेशन स्टेट आहे. IF7 मध्ये आयोडीनची +7 ऑक्सिडेशन स्टेट आहे. मग अदर हॅलोजन विषयी 3 मुद्दे बोललो मी. Cl2, Br2, I2 मध्ये फ्री अनकंबाईन एलिमेंटल स्टेटमध्ये आहे, ऑक्सिडेशन स्टेट 0 आहे. युजली मेटल सोबत
त्यांच्यापेक्षा लेस पॉवरफुल नॉन मेटल सोबत ते -1 ऑक्सिडेशन स्टेट दाखवतात आणि ऑक्सिजन आणि फ्लोरीन सोबत ते पॉझिटिव्ह ऑक्सिडेशन स्टेट दाखवतात आणि ही पॉझिटिव्ह ऑक्सिडेशन स्टेट +1 असेल, +3 असेल, +5 किंवा +7 सुद्धा असू शकते. आपण सध्याला रूल एकंदरीत 6 रूल्स आपण बघितले आहेत. तर हे 6 रूल्स रॅपिड रिवाइज. फ्री अनकंबाईन एलिमेंटल स्टेटमध्ये ऑक्सिडेशन स्टेट 0. ऑक्सिडेशन स्टेट ऑफ मोनो ॲटोमिक आयन इज इक्वल्स टू चार्ज प्रेझेंट ऑन इट. हायड्रोजनची ऑक्सिडेशन स्टेट H2 मध्ये 0. नॉन मेटल सोबत +1, मेटल सोबत -1. ऑक्सिजन O2 आणि O3 मध्ये 0, सर्वसामान्यपणे -2, परऑक्साईड मध्ये -1, OF2 मध्ये +2, सुपर ऑक्साईड मध्ये -1/2. फ्लोरीन F2 मध्ये 0, बाकी कुठल्याही ॲटम सोबत -1. क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन सारखे अदर हॅलोजन्स Cl2, Br2, I2 मध्ये 0, सर्वसामान्यपणे -1. त्यांच्यापेक्षा ताकदवान नॉन मेटल फ्लोरीन आणि ऑक्सिजन सोबत ते पॉझिटिव्ह दाखवतात आणि ती +1, +3, +5 किंवा +7 अशी व्हेरिएबल ऑक्सिडेशन स्टेट असू शकते. अजून काही रूल्स आपल्याला लक्षामध्ये घ्यायचे. रूल नंबर 6 आपल्याला लक्षामध्ये घ्यायचा आहे. तो आहे अल्कली मेटल करता. अल्कली मेटल म्हणजे पिरियॉडिक टेबल मधला ग्रुप फर्स्ट. लिथियम, सोडियम, पोटॅशियम तो जो ग्रुप आहे ना, तर ते जे आहे लिथियम, सोडियम, पोटॅशियम सारखे जे मेटल्स आहेत जे ग्रुप 1 मध्ये आहे त्यांना आपण अल्कली मेटल असं म्हणत असतो. तर त्यांची ऑक्सिडेशन स्टेट ही फिक्स आहे आणि ती असते +1. त्यांची व्हॅलन्सी पण 1 आहे आणि त्यांची ऑक्सिडेशन स्टेट पण 1 आहे. त्याच्यानंतर अल्कलाइन अर्थ मेटल ग्रुप 2, BeMgCa, बेमाका, स्ट्रॅबॅरा अशा पद्धतीने तो कोडवर्डनी ग्रुप लक्षामध्ये ठेवला जातो. बेरिलियम, मॅग्नेशियम, कॅल्शियम, स्ट्रॉन्टियम, बेरियम, रेडियम हे जे आहेत हे त्यांच्या कंपाऊंडमध्ये +2 ऑक्सिडेशन स्टेट दाखवतात. हा एक गोष्ट लक्ष द्या. जर का दोन्ही रूल आपण परत बघू. ऑक्सिडेशन स्टेट ऑफ अल्कली मेटल इन अ कंपाऊंड, ऑक्सिडेशन स्टेट ऑफ अल्कली मेटल इन अ कंपाऊंड ती असते नेहमी +1. आता उदाहरणार्थ घेतला आपण NaCl. NaCl जो आहे या NaCl मध्ये सोडियमची ऑक्सिडेशन स्टेट +1 असेल. KBr मध्ये पोटॅशियमची ऑक्सिडेशन स्टेट +1 असेल. म्हणजे अल्कली मेटल हा कंपाऊंड मध्ये नेहमी +1 ऑक्सिडेशन स्टेट दाखवतो. तो फ्री अनकंबाईन एलिमेंटल स्टेटमध्ये जर का घेतला एकटा सोडियम फ्री अनकंबाईन एलिमेंटल स्टेटमध्ये, मग मात्र रूल नंबर 1 नुसार त्याची ऑक्सिडेशन स्टेट 0 येईल. असं नाही म्हणायचं की अल्कली मेटल तर +1 दाखवतो. अल्कली मेटल +1 दाखवतो कोणामध्ये? कंपाऊंडमध्ये. जसा NaCl, KBr, नंतर घेतला आपण या ठिकाणी कोणता घेता येईल बघा, Ki, पोटॅशियम आयोडाईड, ठीक आहे की नाही, लिथियम आयोडाईड, या सगळ्यांमध्ये सोडियम, पोटॅशियम, इथे पण पोटॅशियम, लिथियम हे सगळे +1 ऑक्सिडेशन स्टेट दाखवतात. अल्कली मेटल म्हणजे ग्रुप फर्स्ट मधले मेटल्स, लिथियम, सोडियम, पोटॅशियम सारखे एलिमेंट त्यांच्या कंपाऊंडमध्ये नेहमी +1 ऑक्सिडेशन स्टेट दाखवतात. पण हेच एलिमेंट फ्री अनकंबाईन एलिमेंटल स्टेटमध्ये मात्र 0 दाखवतात रूल नंबर 1 नुसार. दुसरं, अल्कलाइन अर्थ मेटल कंपाऊंडमध्ये नेहमी +2 ऑक्सिडेशन स्टेट दाखवतात. BeCl2 यामध्ये बेरिलियमची +2 आहे. MgO मॅग्नेशियम ऑक्साईड यामध्ये मॅग्नेशियमची +2 आहे. CaCO3 यामध्ये कॅल्शियमची +2 आहे. म्हणजे CaCO3 मधला कॅल्शियम +2 दाखवतो, BeCl2 मधला बेरिलियम +2 दाखवतो, MgO मधला Mg सुद्धा +2 दाखवतो. म्हणजेच काय तर अल्कलाइन अर्थ मेटल हा नेहमी त्याच्या कंपाऊंडमध्ये +2 ऑक्सिडेशन स्टेट दाखवतो आहे. आणि आता अल्कलाइन अर्थ मेटल म्हणजे ग्रुप 2, बेरिलियम, मॅग्नेशियम, कॅल्शियम हा त्यांच्या कंपाऊंडमध्ये +2 ऑक्सिडेशन स्टेट दाखवतोय. पण हा जो आहे बेरिलियम, मॅग्नेशियम, कॅल्शियम हा फ्री अनकंबाईन एलिमेंटल स्टेटमध्ये मात्र रूल नंबर 1 नुसार 0 ऑक्सिडेशन स्टेट दाखवतो. हे आपण लक्षामध्ये घ्यायला पाहिजे. लक्षात येते ना. आता रूल नंबर 8, कंपाऊंड ऑफ मेटल अँड नॉन मेटल. असा कंपाऊंड घेतला आपण की ज्यामध्ये मेटल आणि नॉन मेटल आहे. उदाहरणार्थ NaCl. मग अशा वेळेला त्यातला जो मेटल आहे हा नेहमी पॉझिटिव्ह ऑक्सिडेशन स्टेट दाखवणार आणि नॉन मेटल हा निगेटिव्ह ऑक्सिडेशन स्टेट दाखवणार. आता NaCl मध्ये सोडियम हा पॉझिटिव्ह दाखवेल आणि क्लोरीन हा निगेटिव्ह दाखवेल. काय ऑक्सिडेशन स्टेट दाखवेल नंतर बघू आपण. पण इन अ कंपाऊंड ऑफ मेटल अँड नॉन मेटल
If it is a compound of metal and non-metal, metal shows positive oxidation state and non-metal shows negative oxidation state. MgO, मॅग्नेशियम मेटल आहे पॉझिटिव्ह, ऑक्सिजन नॉन मेटल आहे निगेटिव्ह. ठीक आहे. पण असा जर का आपण कंपाऊंड घेतला की ज्या कंपाऊंड मध्ये दोघंही नॉन मेटल आहे, उदाहरणार्थ ClF, क्लोरीन पण नॉन मेटल आहे, फ्लोरीन पण नॉन मेटल आहे, मग अशा वेळेला त्या ठिकाणी स्ट्रॉंग नॉन मेटल कोण आहे ते बघा. स्ट्रॉंग नॉन मेटल जो आहे तो निगेटिव्ह दाखवेल आणि त्या मानाने वीक असणारा पॉझिटिव्ह दाखवेल. म्हणजे ClF मध्ये फ्लोरीन हा स्ट्रॉंग आहे, मग फ्लोरीन दाखवणार मायनस आणि क्लोरीन दाखवणार प्लस. मी एक उदाहरण तुम्हाला देतो अजून बघा, लक्ष द्या. OF2 आणि दुसरा घेतला आपण ClO2. ठीक आहे. आता हे दोन कंपाऊंड आहे. या OF2 मध्ये कोण पॉझिटिव्ह आणि कोण निगेटिव्ह दाखवतं हे आपल्याला बघायचं आहे. O आणि F यांचा कंपाऊंड आहे. यात पॉवरफुल नॉन मेटल कोण आहे ते बघा, तर फ्लोरीन आहे. मग फ्लोरीन जर का पॉवरफुल नॉन मेटल आहे तर तो मायनस दाखवेल आणि ऑक्सिजन काय दाखवेल, प्लस. पण ते जर का ClO2 घेतला तर यामध्ये ऑक्सिजन हा पॉवरफुल नॉन मेटल आहे, अशा वेळेला तो निगेटिव्ह दाखवेल आणि क्लोरीनला काय दाखवावी लागेल, पॉझिटिव्ह दाखवावी लागेल. तोच क्लोरीन NaCl मध्ये मात्र निगेटिव्ह दाखवतोय कारण तो सोडियम सोबत आहे. म्हणजे त्या एखाद्या एलिमेंटची ऑक्सिडेशन स्टेट पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे हे तो कोणासोबत कंबाईन झाला यावरती पण डिपेंड आहे. जसं इथे ऑक्सिजनची पॉझिटिव्ह होती, इथे ऑक्सिजनची निगेटिव्ह आहे. इथे क्लोरीनची पॉझिटिव्ह आहे पण NaCl सोबत क्लोरीनची निगेटिव्ह आहे. समजतंय ना हे? तर हा मुद्दा त्या ठिकाणी महत्वाचा आहे. पण याला अपवाद फ्लोरीन आहे. फ्लोरीन हा स्ट्रॉंगेस्ट नॉन मेटल आहे आणि तो फक्त आणि फक्त कोणती ऑक्सिडेशन स्टेट दाखवतो, तर -1च ऑक्सिडेशन स्टेट दाखवतो, कारण तो सगळ्यात पॉवरफुल नॉन मेटल आहे. हे लक्षामध्ये ठेवलं पाहिजे आपण. त्यानंतर पुढला हे तीन चार रिवाइज करू, एकदा लक्ष द्या. अल्कली मेटल त्यांच्या कंपाऊंडमध्ये नेहमी +1, अल्कलाइन अर्थ मेटल त्यांच्या कंपाऊंडमध्ये नेहमी +2. कंपाऊंड ऑफ मेटल अँड नॉन मेटल मध्ये मेटल दाखवणार पॉझिटिव्ह, नॉन मेटल दाखवणार निगेटिव्ह ऑक्सिडेशन स्टेट. कंपाऊंड कंटेनिंग बोथ नॉन मेटल त्यातला स्ट्रॉंग नॉन मेटल दाखवणार निगेटिव्ह ऑक्सिडेशन स्टेट आणि त्या मानाने वीकर नॉन मेटल दाखवणार पॉझिटिव्ह ऑक्सिडेशन स्टेट. त्याच्या पुढे हे दोन रूल फार महत्वाचे आहेत, अत्यंत महत्वाचे आहेत, लक्षात ठेवा. याचा उपयोग करून आपल्याला पुढे याच्याशी संबंधित प्रॉब्लेम सोडवायचे आहेत, त्यामुळे याला व्यवस्थित समजून घेणं आवश्यक आहे. Algebraic sum of oxidation state of all the atoms in a neutral molecule is equal to 0. आपण न्यूट्रल मॉलिक्यूल घेतला NaCl. न्यूट्रल मॉलिक्यूल म्हणजे ज्याच्यावर कुठलाही चार्ज नाही त्याला न्यूट्रल. NaCl हा टोटल कंपाऊंड आहे, याच्यावरती टोटल चार्ज 0 आहे. ठीक आहे की नाही? मग NaCl हा न्यूट्रल मॉलिक्यूल आहे, याच्या डोक्यावर काही चार्ज नाही आहे. मग यामध्ये असणाऱ्या सगळ्या ॲटमच्या ऑक्सिडेशन स्टेटची बेरीज ही 0 येईल. मग NaCl मध्ये कोणकोणते ॲटम्स आहे, तर सोडियम आहे आणि क्लोरीन आहे. मग ऑक्सिडेशन स्टेट ऑफ सोडियम प्लस ऑक्सिडेशन स्टेट ऑफ क्लोरीन इज इक्वल्स टू 0. हे काय असेल, 0 असणार. काय आहे बघा, अल्जेब्रिक सम ऑफ, बघा हे अल्जेब्रिक सम ऑफ ऑक्सिडेशन स्टेट ऑफ ऑल ॲटम, ऑक्सिडेशन स्टेट ऑफ ऑल ॲटम इन अ न्यूट्रल मॉलिक्यूल इज इक्वल्स टू 0. रूल ऐका परत. अल्जेब्रिक सम ऑफ ऑक्सिडेशन स्टेट ऑफ all the atoms in a neutral molecule is equals to 0. ठीक आहे की नाही? त्याच्यानंतर पुढला घेतला आपण एक अल्जेब्रिक सम ऑफ ऑक्सिडेशन स्टेट ऑफ ऑल द atoms in a polyatomic ion is equals to charge present on it. उदाहरणार्थ OH- आयन आहे, हा पॉलीॲटोमिक आयन आहे. का बरं पॉलीॲटोमिक आयन? कारण त्यामध्ये एकापेक्षा जास्त प्रकारचे ॲटम्स आहेत, एक ऑक्सिजन आणि हायड्रोजन. मग दिस इज पॉलीॲटोमिक आयन. मग याच्याविषयी कसं वाक्य आहे, अल्जेब्रिक सम ऑफ ऑक्सिडेशन स्टेट ऑफ ऑल द ॲटम इन पॉलीॲटोमिक आयन इज इक्वल्स टू चार्ज प्रेझेंट ऑन इट. यामध्ये ऑक्सिजन आणि हायड्रोजन आहे. मग ऑक्सिडेशन स्टेट ऑफ ऑक्सिजन प्लस ऑक्सिडेशन स्टेट ऑफ हायड्रोजन इज इक्वल्स टू चार्ज प्रेझेंट ऑन इट. त्याच्या डोक्यावर -1 चार्ज आहे. मग ऑक्सिडेशन स्टेट ऑफ ऑक्सिजन प्लस ऑक्सिडेशन स्टेट ऑफ हायड्रोजन इज इक्वल्स टू -1. दोन्हीकडे व्यवस्थित लक्ष द्या. अल्जेब्रिक सम ऑफ ऑक्सिडेशन स्टेट ऑफ ऑल द ॲटम्स इन अ न्यूट्रल मॉलिक्यूल इज ऑलवेज इक्वल्स टू 0. आणि दुसरा अल्जेब्रिक सम ऑफ ऑक्सिडेशन स्टेट ऑफ ऑल द ॲटम्स प्रेझेंट इन अ पॉलीॲटोमिक आयन इज इक्वल्स टू चार्ज प्रेझेंट ऑन इट.
चार्ज प्रेझेंट ऑन इट, या दोघांचं आपल्याला वारंवार काम पडणार आहे. त्यामुळे हे दोन व्यवस्थित लक्षात घ्या. अर्थात प्रॉब्लेम सोडवता सोडवता अजून हे पक्के बसतातच. पुढे दोन मुद्दे अजून आहे. ऑक्सिडेशन स्टेट ही झिरो, मी ऑक्सिजनच्या वेळेला सांगितलं होतं. ऑक्सिडेशन स्टेट झिरो असू शकते, ऑक्सिडेशन स्टेट पॉझिटिव्ह, निगेटिव्ह, फ्रॅक्शन, होल नंबर असू शकते. ऑक्सिडेशन स्टेट मे बी झिरो, इट मे बी पॉझिटिव्ह, इट मे बी निगेटिव्ह, इट मे बी इन फ्रॅक्शन, इट मे बी होल नंबर. आणि एक पुढला मुद्दा, काही वेळेला तुम्हाला कंपाऊंड या पद्धतीने लिहिलेले दिसतील. Fe3Cl3 हा रोमन नंबर आहे. म्हणजे Fe3 हा रोमन आकड्यामध्ये लिहिला ब्रॅकेटमध्ये आणि Cl3 लिहिलाय. मग हे रोमन आकड्यामध्ये जो 3 आकडा लिहिलेला आहे याचा अर्थ काय आहे? तर याचा अर्थ या Feची या कंपाऊंड मधली ऑक्सिडेशन स्टेट +3 आहे. अजून एक कंपाऊंड आपण या ठिकाणी घेऊ. मुद्दामून Feचाच कंपाऊंड घेतो. FeCl2 असा लिहिला मी. आता हा जो कंपाऊंड आहे यामध्ये Feची ऑक्सिडेशन स्टेट +2 आहे, यामध्ये Feची ऑक्सिडेशन स्टेट +3 आहे. म्हणजे ब्रॅकेटमध्ये जो रोमन आकडा दिलेला असतो तो म्हणजे त्या मेटलची ऑक्सिडेशन स्टेट असते. बरं, अशी पद्धती फक्त मेटल करताच वापरतात, नॉन मेटल करता नाही. काय रूल आहे बघा, लक्ष द्या. ऑक्सिडेशन नंबर इज रिटन इन रोमन नंबर इन ब्रॅकेट. ऑक्सिडेशन स्टेटला, ऑक्सिडेशन नंबरला रोमन आकड्यामध्ये तुम्ही लिहू शकता ब्रॅकेटमध्ये आफ्टर द केमिकल सिम्बॉल ऑफ मेटल इन द मॉलिक्युलर फॉर्म्युला. मॉलिक्युलर फॉर्म्युल्यामध्ये मेटल नंतर ब्रॅकेटमध्ये रोमन आकड्यामध्ये त्या मेटलची ऑक्सिडेशन स्टेट लिहिल्या जाऊ शकते. ठीक आहे. आणि ही जी पद्धती आहे ही पद्धती जर्मन सायंटिस्ट स्टॉकनी शोधून काढली. जर्मनीचा सायंटिस्ट नाव काय त्याचं? स्टॉक, अल्फ्रेड स्टॉक यांनी ही पद्धती शोधून काढली आणि म्हणून याला स्टॉक नोटेशन असं म्हटलं जातं. व्हॉट इट इज कॉल्ड ॲज स्टॉक नोटेशन. Fe3Cl3. Here the oxidation state of Fe is +3. This is stock notation. Fe2Cl2 रोमन आकड्यात 2 आहे म्हणजे यामध्ये Feची ऑक्सिडेशन स्टेट +2 आहे. SN2Cl2 यामध्ये SNची ऑक्सिडेशन स्टेट +2 आहे. SN4Cl4 यामध्ये SNची ऑक्सिडेशन स्टेट +4 आहे. दिस इज स्टॉक नोटेशन. मॉलिक्युलर फॉर्म्युल्यामध्ये मेटल नंतर ब्रॅकेटमध्ये रोमन आकड्यामध्ये आपण त्या मेटलची ऑक्सिडेशन स्टेट लिहू शकतो असं आपल्याला स्टॉक नावाच्या सायंटिस्टनी सांगितलं, म्हणून त्याला स्टॉक नोटेशन असं म्हटलं जातं. तर ऑल धिस इज अबाउट द रूल्स टू असाइन द ऑक्सिडेशन स्टेट ऑफ ॲटम. आपण या ठिकाणी या पिरियडमध्ये अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे डेफिनेशन ऑफ ऑक्सिडेशन स्टेट ऑर ऑक्सिडेशन नंबर आणि रूल्स टू असाइन द ऑक्सिडेशन स्टेट ऑर ऑक्सिडेशन नंबर आपण बघितलेला आहे. हे रूल्स कुठेही तुम्हाला लिहायला विचारत नाही, याचं अप्लिकेशन आपल्याला आहे. त्यामुळे हे वारंवार वाचलेले ठेवा. हे पाठ करण्याची गरज नाही. वारंवार वाचले की लक्षात येतात आणि याच्यावरचे गणितं सोडले की ते वारंवार लक्षात पण राहतात आणि अप्लाय सुद्धा करता येतात. तर हे लेक्चर व्यवस्थित लक्षात घ्या. हे रूल्स लिहून काढा. एकदा लिहिले म्हणजे डोक्यात बसतील. पाठ करू नका, पण वारंवार वाचा म्हणजे याच्यावरचे प्रॉब्लेम्स आपल्याला सोडवता येतील. काय आहेत प्रॉब्लेम्स हे नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की बघा. थँक्यू.